माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांची काँग्रेसमध्ये घरवापसी। नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। मीनाताई खतगावकर, ओमप्रकाश कोकर्णा यांचाही काँग्रेसमध्ये समावेश। काँग्रेस नेते राहुल गांधींचे विचार पटतात। काँग्रेस प्रवेशानंतर भास्करराव खतगावकर यांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाण यांच्या येण्या जाण्यामागे काँग्रेस प्रवेशाचं काही कारण नाही, खतगावकरांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाशिम दौरा लांबणीवरती। 26 सप्टेंबरला होणारा दौरा 5 ऑक्टोबर रोजी होणार, पालकमंत्री संजय राठोड यांची माहिती। 24 सप्टेंबरला अमित शहांच्या उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये भाजपची आढावा बैठक। विदर्भातील सर्व 62 विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आणि विधानसभा क्षेत्राचे प्रभारी आजी माजी आमदार बैठकीला उपस्थित राहणार। राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये मुस्लिम समाजाला सर्वाधिक जागा देणार। 10% जागांवरती राष्ट्रवादी मुस्लिम उमेदवार देणार। मुंबईमध्ये 4 आणि MMR मध्ये 1 अशा 5 जागांवरती मुस्लिम उमेदवार देणार असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं राज्यपालांना पत्र। राज्यातील वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचा राज्य सरकारवरती आरोप। या देशांमध्ये राहून काही मुस्लिम पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलतायत, त्यांच्याबद्दल नितेश राणे बोलले असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नितेश राणेंची पाठराखण। एसटी महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारायचं की नाही हे मुख्यमंत्र्यांना भेटून ठरवणार। एसटी अध्यक्षपदावरून शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार मी घेतलेला नाही, कधी घेणार बघू आता। महामंडळाच्या घोषणेनंतर संजय शिरसाट यांचं अभिनंदन करताना भरत गोगावले यांचं मिश्कील वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।